हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र वनसंपत्तीचं वने आणि त्यांचे प्रकार, त्यांचे उपयोग, आर्थिक महत्त्व इत्यादी बघितलेलं आहे. आत्ता महाराष्ट्र वनसंपत्तीमध्ये आपण रामस्थळ स्थळे बघणार आहोत. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 75 रामस्थळे करण्यात आली. नवीन 11 स्थळांना मान्यता दिल्यामुळे आता 75 स्थळे झाली आहेत. महाराष्ट्रात ठाणे खाडीसह 3 रामस्थळ स्थळे आहेत. नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आहे, लोणार बुलढाणामध्ये आहे. लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ठाणे खाडी, ठाणे कांदळवन आणि वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य, नाशिक तालुका निफाड हे महाराष्ट्रातील पहिले रामस्थळ आहे. हे गोदावरी व कांदवा नदीच्या संगमावर आहे. लोणार सरोवर बुलढाणामध्ये आहे. हे महाराष्ट्रातील दुसरे रामस्थळ स्थळ आहे. रामसर स्थळ भारतात सर्वात मोठे सुंदरबन होय. सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तो गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या संगमामुळे तयार झालेला आहे आणि हा सुंदरबन भारताच्या पूर्व भागेला आहे. नवीन 11 रामसर स्थळांची यादी. नंबर 1, तांपारा तलाव, क्षेत्रफळ 300 आणि हे ओडिशामध्ये आहे. हिराकुंड जलाशय 65,400 आणि ओडिशामध्येच आहे. अनसुपा तलाव 231 क्षेत्रफळ ओडिशामध्ये. यशवंत सागर जलाशय आहे हे 822.90 मध्य प्रदेशमध्ये. चित्रागुडी पक्षी अभयारण्य 260.47 तामिळनाडू. सुचिंद्रम थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स 94.23 तामिळनाडू. वाडूर पक्षी अभयारण्य 112.64 तामिळनाडू. कांजीरकुलम पक्षी अभयारण्य 96.89 तामिळनाडू. ठाणे खाडी 6521.08 महाराष्ट्रामध्ये आहे. हे महाराष्ट्रातील तिसऱ्या नंबरचे रामसर स्थळ आहे. हायलम वेटलँड संरक्षण राखीव 801.82 जम्मू काश्मीरमध्ये आहे. शालबुक वेटलँड संवर्धन राखीव 1675 जम्मू काश्मीरमध्ये आहे. वनांचे जिल्हावार वितरण. महाराष्ट्रात 20.1% क्षेत्र वनाखाली आहे. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रांचे पहिले 5 जिल्हे: गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, पालघरसह अमरावती आणि नाशिक. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रांचे शेवटचे जिल्हे: मुंबई शहर, लातूर, मुंबई उपनगर, उस्मानाबाद आणि परभणी. परभणी 5 नंबरला आहे. प्रमाणानुसार सर्वाधिक प्रमाण गडचिरोलीमध्ये 70%, नंबर 2ला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सर्वात कमी आहे. म्हणजे पेक्षा सर्वात कमी रत्नागिरीला आहे. रत्नागिरी 3 नंबरला येईल. आणि सर्वात कमी आहे लातूरला 0.17%, त्याच्यानंतर सोलापूर आणि जालना. महत्त्वाचे राखीव वने 82.74%, संरक्षित वने 10.60% आणि अवर्गीकृत वने 6.56%. विभागानुसार विदर्भ 54.11%, पश्चिम महाराष्ट्र 41.2% आणि मराठवाडा 4.60%. खाजण वने रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर. भारत वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार दर 2 वर्षानंतर हा अहवाल सादर केला जातो. आतापर्यंतचा 17वा अहवाल आहे. देशातील वनाच्छादित क्षेत्र 21.71%, जे 7,13,789 चौरस किलोमीटर आहे. सर्वाधिक वनाच्छादित असणारे राज्य मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र. महाराष्ट्र 5व्या नंबरला आहे. सर्वात कमी वनच्छादित असणारी राज्य हरियाणा, पंजाब आणि गोवा. एकूण भौगोलिक क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक वनच्छादित असणारे राज्य मिझोरम 84.53%, अरुणाचल प्रदेश 79.33%, मेघालय 76% आणि मणिपूर 4 नंबरला आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप 90.30%, अंदमान व निकोबार 81.75%. सर्वात कमी वनांचे प्रमाण लडाख, हरियाणा आणि पंजाब. वनच्छादित प्रदेशातील सर्वाधिक वाढ आंध्र प्रदेश तर सर्वाधिक घट अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्रातील अहवाल
2021 एकूण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी 16.51% हे वनच्छादित क्षेत्र आहे. सर्वाधिक वनच्छादित जिल्हे गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती आणि ठाणे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक वनच्छादित क्षेत्र असणारे जिल्हे गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड. सर्वात कमी असणारा जिल्हा म्हणजे लातूर. म्हणजे लातूरमध्ये सर्वात कमी वनच्छादित क्षेत्र आहे क्षेत्रफळानुसार. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. भारतीय वन्यजीव कायदा 1972 नुसार राष्ट्रीय उद्याने अस्तित्वात येतात. भारतीय वन्यजीव कायदा 1972. प्राणीजीव व जैवविविधता यांचे संरक्षण करणे ही त्यांची उद्दिष्ट आहेत. मुख्य वन्यजीव संरक्षण यांच्या परवानगीशिवाय राष्ट्रीय उद्यानात हस्तक्षेप करण्यास मनाई असते. 3 क्षेत्रे: गाभा क्षेत्र, बफर क्षेत्र आणि संक्रमण क्षेत्र. मानवी हस्तक्षेप प्रतिबंध. गाभा क्षेत्रामध्ये यात पर्यावरणपूरक व जीवावरण संवर्धन क्रिया केल्या जातात. बफर क्षेत्रामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, पर्यटन व संशोधन या कार्यास परवानगी मिळते. म्हणजे बफर क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी किंवा शाळेच्या, कॉलेजच्या सहली घेऊन संशोधन करायला तिथे जाऊ शकता, तिथे परवानगी भेटते. आणि संक्रमण क्षेत्र हे नैसर्गिक संपदेचे असते. गाभा क्षेत्रामध्ये मात्र तुम्हाला म्हणजे मानवाला हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान पानझडी वन आहे. हे उद्यान चंद्रपूर येथे आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. याची स्थापना 1955 मध्ये झालेली आहे. या उद्यानाचे क्षेत्र हे 115.14 चौरस किलोमीटर आहे. हे महाराष्ट्रामधील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. यामध्ये एक विशाल सरोवर आहे. या उद्यानाचे नाव हे तेथील असलेल्या ताडोबा नावाच्या देवावरून पडले आहे. येथील मगर पालन केंद्र आशियातील सर्वात उत्तम केंद्र आहे. येथे होणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध नाही. त्यासाठी पळसगावचे पुनर्वसन करण्यात आले. 300 हेक्टर जागा ही या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. या उद्यानामध्ये वाघ, चित्तळ नावाचं एक हरिण आहे. म्हणजे चित्तळ नावाच्या हरणाचा एक प्रकार आहे. सांबर, चिंकाळा, मगरी, गावे, हरिण इत्यादी प्राणी आढळले जातात. नवेगाव राष्ट्रीय उद्यान. स्थापना 22 नोव्हेंबर 1975 रोजी झाली. आणि ताडोबाची कधी झाली होती? 1955 रोजी. हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान स्थापना 22 नोव्हेंबर 1975 रोजी झाली. याचे क्षेत्र 133.88 चौरस किमी आहे. येथे एक विशाल सरोवर आहे, नवेगाव बांध म्हणून. एक पक्षी संग्रहालय आहे या उद्यानामध्ये. हे गोंदियातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यात आहे. उद्यानाची स्थापना ही पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने झाली. पानझडी वृक्ष प्रकाराच्या वनात हे राष्ट्रीय उद्यान आहे. पट्टेदार मण्यार तलावातील पानमांजरे यासाठी हे उद्यान प्रसिद्ध आहे. बिबटे, नीलगाय, अस्वल, भेकर, सांबर, पट्टेदार मण्यार, हरिण इत्यादी प्राणी यामध्ये आढळतात. हे बघा, नवेगाव वन्यजीव अभयारण्य हा त्याचा गेट आहे. हे आहे कुठे? अर्जुनी मोरेगाव या तालुक्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि कोणाच्या प्रयत्नामुळे झाले तर पवनीचे अरण्यपुत्र अशी त्यांना उपाधी दिलेली आहे. त्यांचं नाव आहे श्री माधवराव पाटील. ह्यांच्या प्रयत्नामुळे या उद्यानाची निर्मिती झालेली आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ही एक नागपूरमधील व्याघ्र प्रकल्प आहे. उद्यानाची स्थापना 1983 मध्ये झालेली आहे. क्षेत्र 259.71 चौरस किमी आहे. येथे तोतलाडोह या ठिकाणी धरण बांधलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नामकरण 14 नोव्हेंबर 1990 रोजी करण्यात आलेले आहे. पूर्वेतील सातपुडा, नागपूर येथे एक उंच पहाड आहे, गोलिया पहाड म्हणून. राणीडोह, लामणडोह, खारी तलाव, तोतलाडोह हे काही पानवठे येथे आढळतात. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सीमेवर असणारे राष्ट्रीय उद्यान म्हणजे पेंच. पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणजेच मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्ह्यातील उगम पावणारी पेंच नदी ही
वन प्रदेशातून प्रवास करून 2 भागात विभाजन करते. 1977 साली हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले. 1992 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. 2011 मध्ये राष्ट्रीय उद्यानाला उत्तम नियोजन पुरस्कार म्हणून घोषित केला. वाघ, चितळ, सांबर, पट्टेदार वाघ हे प्राणी या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. हे काही प्राणी आहेत जे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये आढळतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे उद्यान बोरिवली येथे आहे. मुंबई उपनगर व ठाणे. 1969ला या उद्यानाची स्थापना झालेली आहे. या उद्यानाचे स्वातंत्र्यापूर्वीचे नाव हे कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान होते. स्वातंत्र्यानंतर याचे नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान असे झाले. 1981ला उद्यानाचे नामांतर संजय गांधी म्हणून करण्यात आले. या ठिकाणी 250 जातीचे पक्षी आढळतात. उद्यानाचे एकूण क्षेत्र 103.09 चौरस किलोमीटर असून मुंबई उपनगर येथे 44.45 चौरस किलोमीटर तर ठाणे येथे 58.64 चौरस किलोमीटर आहे. या उद्यानामध्ये 3 प्रकारचे वृक्षवने आढळतात, ते म्हणजे सदाहरित, निसदाहरित आणि खारफुटी प्रकारचे. तुळशी व पोवई ही 2 तलाव मुंबईला पाणी पुरवठा करणारी ती याच अभयारण्यात आहेत. बिबट्या वाघ हा येथील मुख्य प्राणी आहे. बौद्ध काळातील खडकात कोरलेली कान्हेरी लेणी ही या अरण्यात पाहावयास मिळतात. भारतातील मेट्रोलगत असलेले हे एकमेव उद्यान आहे. म्हणजे भारतामध्ये मेट्रो स्टेशनच्या किंवा मेट्रोची पटरी जाते, तिथून त्याला लगत म्हणजे त्याच्याजवळ एकही राष्ट्रीय उद्यान नाही. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकच आहे भारतातील मेट्रोलगत एकमेव उद्यान आहे. येथे रानमांजर, मुंगूस, अस्वल, लंगूर, उद मांजर इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे आहे अमरावतीमध्ये. पूर्ण व्हिडिओ व्हायच्या आधी तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. मी खूप मेहनत केलेली आहे. त्याची PDF बनवावी लागते आणि नंतर व्हिडिओ बनवावा लागतो. एक सबस्क्राईब केल्याने काहीही होत नाही. उद्यानाची स्थापना ही 1974 साली झाली. उद्यानाचे क्षेत्र हे 1673 चौरस किमी आहे. येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्प 308 चौरस किमी आहे. अंतरिक्ष क्षेत्र आहे. अतिसंरक्षित क्षेत्र आहे हे. त्या क्षेत्राला कोवर एरिया असे म्हणतात. या परिसरातील झाडावर उडत्या खारीचा निवास आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान 1974ला झालं. 1673 एवढं क्षेत्रफळ आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथेच आहे आणि हे अतिसंरक्षित क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राला कोअर एरिया असे म्हणतात. या परिसरातील झाडावर उडत्या खारीचा निवास आहे. एवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे उद्यान अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील सातपुडा पर्वतरांगेत चिखलधारा व धारणी तालुक्यातील वनक्षेत्र म्हणजेच गुगामल. उद्यानाचा विस्तार हा तापी नदी खोरीच्या परिसरापर्यंत गाविलगड डोंगर रांगेत आहे. या मेळघाटात कोरकू सोबत अजून इतर काही आदिवासी जमाती असतात. खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलारा या नद्या मेळघाटातून तापी नदीला मिळतात. म्हणजेच ह्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्रात या उद्यानाला जैवविविधतेचे भांडार म्हणून ओळखतात. येथे पत्तेवाले वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, भेकरे, चित्तळ, निलगाय, चौशिंगी, अस्वले, रानमांजरे तसेच कोल्हे इत्यादी रानकोंबड्या, बदके, करकोचे, मोर, पोपट, सोरगण, खार, बुलबुल, मैना इत्यादी पक्षी आढळतात. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगलीमध्ये आहे. ह्याची स्थापना 1985 साली झाली असून तिचा अर्ज 2005 मध्ये मिळाला. ह्याचे क्षेत्र 317.67 चौरस किलोमीटर आहे. वारणा नदीवर चांदोली धरण बांधलेले आहे. उद्यान हे 4 जिल्ह्यात विस्तारलेले आहे. सांगलीचे 19 गावे, साताऱ्याचे 3 गावे, कोल्हापूरचे 9 गावे आणि रत्नागिरीचं 1 गाव. या उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्गसुद्धा म्हणतात, कारण येथे फुलपाखरांच्या विविध जाती आढळतात. कोणते आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे उद्यान 2012 या वर्षी चांदोली राष्ट्रीय उद्यान जागतिक वारसा स्थळात किंवा जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून हे उद्यान ओळखले जाते. कारण हे पश्चिमेच्या भागाला आहे. वाघ, बिबट्या, शेकरू, गवे, अस्वल, सांबर, हरियाल इत्यादी प्राणी पक्षी येथे आढळतात. कास पठार. कासा या वृक्षावरून आणि कासादेवी
कासाई देवी या ग्रामदेवतेवरून कास हे नाव या पठाराला पडलेले आहे. रेड डेटा बुकमधील 624 वनस्पतीपैकी 46 वनस्पती या पठारावर आढळतात. महाराष्ट्र पश्चिम किंवा पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम घाटातील 39 ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्रातील 4 स्थळे आहेत. राधानगरी अभयारण्य जे कोल्हापूरमध्ये आहे, चांदोली अभयारण्य सांगलीमध्ये आहे, कास पठार सातारामध्ये आहे आणि कोयना अभयारण्य साताऱ्यामध्येच आहे. महाराष्ट्रातील अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 7,718.978 चौरस किमी आहे. सर्वात मोठे अभयारण्य माळढोक पक्षी अभयारण्य हे आहे आणि याचे क्षेत्रफळ 1229.24 चौरस किलोमीटर आहे. वन उद्याने हिमायत बाग छत्रपती संभाजीनगरमध्ये, प्रतापसिंग सातारामध्ये, पाल जळगाव म्हणजेच खानदेशामध्ये आणि राणीबाग बुलढाण्यामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये. छत्रपती संभाजीनगर विभाग. अभयारण्य गौताळा ऑट्रम घाट छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्यामध्ये. वर्ष 1986. अभयारण्य जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येच पैठणमध्ये आहे आणि 1986मध्येच याची निर्मिती झाली. नायगाव मयुरेश्वर हे मोरांचे अभयारण्य आहे. हे बीड पाटोदामध्ये आहे. 1994मध्ये स्थापना झालेली. एडशी रामलिंग घाट अभयारण्य धाराशिवमध्ये 1997ची स्थापना. नवीन माळढोक धाराशिव सोलापूर 2012मध्ये. नाशिक विभाग. नांदूर माधमेश्वर नाशिक निफाड. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे एकमेव असे नांदूर माधमेश्वर अभयारण्य आहे. महाराष्ट्राचे पहिले रामसर नांदूर मधमेश्वर लोणार सरोवर दुसरे आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 रामसर स्थळे आहेत. त्यातील पहिला आहे नांदूर मधमेश्वर आणि ते येते नाशिक विभागामध्ये निफाड तालुक्यामध्ये. तिसरे रामसर स्थळ ठाणेखाडी आणि दुसरे आहे कोणते लोणार सरोवर जे आहे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये. 2 फेब्रुवारी 1971ला रामसर स्थळ करार झालेला. भारत 75 वर्ष पूर्ण झाले होते म्हणून नवीन 11 रामसर स्थळांची यादी बनवलेली आणि ती जुन्या रामसर स्थळांमध्ये मिळवलेली आणि ते 75 झाले एकूण. सर्वात मोठं जगातील सुंदरवन जे पश्चिम बंगालमध्ये आहे. सर्वात लहान रेणुका सरोवर जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे अभयारण्य कादवा व गोदावरी संगमाजवळ नांदूर मधमेश्वर जलाशयाच्या सानिध्यातील पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे 250 प्रकारचे पक्षी पाहाव्यास मिळतात. राज्यातील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य म्हणजे नांदूर मधमेश्वर. यावल तालुका यावल जिल्हा जळगाव सातपुडा. या उद्यानाची स्थापना 1969मध्ये आणि क्षेत्रफळ हे 179 चौरस किलोमीटर आहे. या अभयारण्यामध्ये बिबटे, वाघ, तरस, सांबर, नीलगाय, हरणे, लांडगे, कोल्हे इत्यादी प्राणी आढळतात. तेतूर, रानकोंबडे, मोर इत्यादी पक्षीसुद्धा आढळतात. विशेष वैशिष्ट्य या क्षेत्राच्या नजीक एक पाल थंड हवेचे ठिकाण आहे. या परिसरात मनुदेवी हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी निसर्गरम्य परिसर, लहान मोठे धबधबे, कर्द वनराई आहे. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. देऊळगाव रेहकुरी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगरपासून 65 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 272 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. स्थापना 1880मध्ये. क्षेत्रफळ 202.17 चौरस किलोमीटर. काळवीट प्राण्यासोबत या परिसरात लांडगे, ससे, कोल्हे इत्यादी प्राणीसुद्धा आढळतात. माळढोक, सुतार पक्षी, मोर, बुलबुल, खंड्या पक्षी इत्यादी पक्षीसुद्धा या अभयारण्यामध्ये आढळतात. येथे पर्यटकांना एक मनोरा उभारलेला आहे. पुणे व मुंबई या ठिकाणाहून पर्यटकांची वर्दळ गर्दी असते. हरिश्चंद्र कळसुबाई तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. स्थापना
1986 आणि क्षेत्र 361 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर कळसुबाई नजीक हे अभयारण्य आहे. कोणतं अभयारण्य? हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगरहून 117 किलोमीटर आणि पुण्याहून 190 किलोमीटर, मुंबईहून 185 किलोमीटर दूर आहे. येथे रानमांजर, कोल्हे, बिबटा, तरस, नीलगाय, भेकर, शेकरू, सांबर, माकड, चिकारा इत्यादी प्राणी, तर घर, मोर, पोपट, खाटीक, धोबी, सुतार इत्यादी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. हे अभयारण्य भंडारदरा धरणामध्ये येते. तर आपण इथेच थांबणार आहोत. प्लीज सबस्क्राईब करा.